पक्षाच्या प्रवक्तेपदांची यादी आज जाहीर झाली आहे. त्यामध्ये चर्चेतले दोन नावं वगळण्यात आलेले. एक म्हणजे आमदार अमोल मिटकरी आणि पुण्याच्या रुपाली पाटील ठोंबरे यांचं. काय नेमकं पक्षाचं म्हणजे काय लक्ष होतं किंवा काय विचार करून त्याचे नाव काढण्यात आले? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आजच नवीन प्रवक्त्यांची यादी घोषित केली. काहींना प्रवक्तेपदाची जबाबदारी मिळाली. ज्यांची नावं या प्रवक्तेपदाच्या यादीत नसतील त्या लोकांना देखील पक्षातर्फे जबाबदारी देण्यात आलेली आहे. पक्ष वेळोवेळी निर्णय घेत असतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं हे नवीन प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ज्यांची नावं या यादीमध्ये नाही त्यांना देखील जबाबदारी पक्षाने संघटनेची वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे. अंजली दमन ह्या जवळपास बाहेर 20 दिवस बाहेर होत्या, त्या काल भारतात आल्या आणि त्यांची पहिली प्रतिक्रिया आहे की अजित पवारांना तर सोडलंय पण पार्थ पवारला जमीन प्रकरणात सोडणार नाही. असं आहे की सन्मानपूर्वक अंजलीताई दमानिया यांचं नाव घेत असे अनेक आरोप वेळोवेळी ते करत असतात. शेवटी लोकशाहीमध्ये आरोप करण्याचा, तक्रार करण्याचा त्यांना अधिकार आहे. या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आधीच उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी होत आहे. FIR देखील झालेला आहे. त्यामुळे त्यांना कोणाकडे तक्रार करायची ती त्यांनी करावी. लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिलेला आहे. एकंदरीत या पार्थ पवार प्रकरणामध्ये SIT जरी नेमली असली किंवा उच्चस्तरीय जरी चौकशी समिती नेमली असली, मात्र या चौकशींचं कालांतरानं काहीच उपयोग होत नाही असं एकंदरीत असं आहे की ॲडिशनल CS विकास खरगेजी यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण चौकशी समितीचं गठन झालेलं आहे. त्याच्यामध्ये विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी आहेत, स्टॅम्प्स अँड रजिस्ट्रेशनचे उच्च अधिकारी आहेत. हा संपूर्ण व्यवहाराचा तपास होईल. ज्यांनी ते ॲग्रीमेंट एक्झिक्यूट केलं त्यांच्यावर देखील FIR झालेला आहे, म्हणजे फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे सरकार या बाबतीमध्ये गांभीर्याने चौकशी करते आणि वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेबांनी आपल्या माध्यमांसमोर संवाद साधत स्पष्टपणाची आपली भूमिका देखील मांडलेली आहे. तेजवानी गायब आहे तर मग जो रद्द होण्याची घोषणा केली होती मुख्यमंत्र्यांनी, तर तो अगोदरच तो व्यवहार व्हॅलिडच नाही आहे किंवा आपली स्टॅम्प ड्युटी भरूनच नाही, तो व्यवहार अगोदर व्हॅलिड झालेला नाही, तर मग या समितीचा एकंदरीत काय अर्थ आहे? मग असं आहे की समिती सगळ्या बाबींची चौकशी करेल. ज्यामध्ये काही अनियमितता आढळली असेल, ज्या पद्धतीने ॲग्रीमेंट रजिस्टर झालं, व्यवहार झाला नाही झाला, ह्याची सगळी चौकशी करण्यात येते. त्यांना टाईम शेड्यूल देखील 1 महिन्याचं दिलेलं आहे. त्यामुळे माझी माध्यमांना देखील विनंती आहे की 1 महिना वाट बघून या समितीचे निष्कर्ष येण्यापर्यंत ही चौकशी होऊन दे. काँग्रेसकडनं आज आंदोलन केलं गेलं. गिरगाव या ठिकाणी त्यांना स्पॉट दिला होता, मात्र ते ट्रायडंट हॉटेल म्हणजे त्यांना आंदोलकांना जाऊ न दिल्यामुळे ट्रायडंट हॉटेल समोर काँग्रेसकडे रस्ता रोको करण्यात आला. ते जे मृत्यू प्रकरण डॉक्टर महिलेचं यासाठी ते आंदोलन होतं. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडनं केला गेला, म्हणजे प्रशासनाकडनं केला. असं आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे गृह खातं आहे, यांनी पहिल्या दिवसापासून फलटण येथील जो दुर्दैवी मृत्यू डॉक्टर संपदा मुंडे यांचा झाला, याच्यामध्ये अत्यंत संवेदनशीलपणे SIT टीम घोषित केली. वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली याची चौकशी चालू आहे. लोकशाहीमध्ये काँग्रेसला देखील आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण जिथे मुंबई पोलिसांनी डेझिग्नेटेड जागा दिली असेल तिथे आंदोलन करणं जास्त संयुक्तिक असतं. माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊनच आंदोलन करायचं आहे, हा अट्टहास देखील काँग्रेसचा योग्य नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केली असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पहिल्या टप्प्यातलं होणार आहे नगरपालिका नगरपंचायतीमध्ये. तर नाशिक असो किंवा इतर ठिकाणी महायुती म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात की
वेगवेगळे, कारण की अनेक ठिकाणी असं पाहायला मिळते राष्ट्रवादी सोबत म्हणजे भाजप राष्ट्रवादी सोबत युती दिसते काही ठिकाणी स्थानिक पातळीवरती, आणि शिवसेना शिवसेना ही वेगळ्या पद्धतीने चूल मांडते. त्यामुळे एकंदरीत जी तुमची बैठक झाली वरळी मध्ये, त्यामध्ये कार्यकर्त्यांचा सूर काय होता आणि कोणत्या निश्चित निर्णयापर्यंत पोहोचले आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून? असं आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढावं अशा प्रकारचा मानस राज्याचे तिन्ही नेते, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, ह्या तिन्ही नेत्यांची हाच प्रयत्न आहे की महायुती म्हणून लढावं. जिथे महायुती म्हणून शक्य नाही तिथे काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप देखील युती होऊ शकते, काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील होऊ शकते, काही ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी देखील युती होऊ शकते, आणि नाहीच काही ठिकाणी युती करणं शक्य झालं तर प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे देखील ही निवडणूक लढू शकतो. वेगळे जरी निवडणुका ह्या प्रत्येक राजकीय पक्ष लढला तरी राज्यामध्ये महायुतीमध्ये तिन्ही पक्ष घटक पक्ष असल्यामुळे एकमेकांवर टीका न करता, कुठल्याही प्रकारची कटुता न आणता प्रचार केला जावा अशा प्रकारचाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. एकमेकांवरती चिखलफेक करू नये या संदर्भात समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे का? कारण की सध्या चिखलफेक सुरू झालेला आहे. तिघं जरी एकत्र लढली किंवा अनेक ठिकाणी वेगळे जरी लढली तरी एकमेकांना टार्गेट करणार नेत्यांना थेट मुख्य प्रमुखांवरती देखील टीका केली जाईल. असं आहे की कुठल्याही प्रकारची चिखलफेक महायुतीतल्या एका घटक पक्षाने दुसऱ्या घटक पक्षावर करू नये. ही निवडणूक जरी स्वतंत्रपणे प्रत्येक राजकीय पक्षाला लढायला लागली तरी त्या विकासांच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे. एकमेकांवर चिखलफेक, टीका किंवा कटुता येईल अशा प्रकारचं वक्तव्य कुठल्याच पक्षाच्या नेत्यांनी करू नये. 2-3 दिवस तुमच्या पार्टीमार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीचं काम सुरू होतं. मुळात या दरम्यानच दोन्ही रुपाली चाकणकर किंवा रुपाली ठोंबरे पाटील यांचा वाद उफाळून आला. संपदा मुंडे प्रकरणामध्ये महिला आयोगातर्फत करण्यात आलेली टिप्पणी त्याला करण्यात आली. या वादाचा एकंदरीत एकंदरीत कालपट्टीला किनारा आहे का याची, असं वाटतंय का तुम्हाला? नाही, असं अजिबात नाही. रुपाली ठोंबरे यांना देखील संघटनेची जबाबदारी पुणे शहर जिल्ह्यामध्ये कार्याध्यक्ष म्हणून देण्यात आलेली आहे. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका देखील 31 जानेवारीच्या आत होतील. नोटीस पण बजावली होती. शेवटी असं आहे की पक्षाच्या संघटनात्मक सरचिटणीस संजय खोडके यांनी त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी ती पत्र लिहिलं होतं. 7 दिवसामध्ये त्या बाजू मांडतील देखील. असं आहे की कालच दोन्ही म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा व महिलांच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या देखील राष्ट्रीय अध्यक्षांना भेटल्या, त्यांनी त्यांची बाजू मांडली. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी देखील आपली बाजू राष्ट्रीय अध्यक्षांकडे पुण्याला मांडली. आणि त्यामुळे ह्या दोन्ही नेत्यांमध्ये जो निर्णय असेल तो माननीय राष्ट्रीय अध्यक्ष घेतील. पण दोघेही पक्षाच्या कार्यकर्ता आहेत आणि पक्षासाठी काम करतात. पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य पण मग अमोल बेटकरींकडून पण झालेली आहेत आणि रुपाली ठोंबरे पाटीलकडून पण झालेली. असं आहे की प्रवक्तेपदाची जबाबदारी काढली याचा अर्थ दुसरी जबाबदारी नाही असं होत नाही. पक्ष वेळोवेळी संघटनेच्या वेगवेगळ्या पद्धतीने कधी संघटनेमध्ये काम करण्याची जबाबदारी देतो, कधी प्रवक्ते म्हणून देतो, कधी संघटनेमध्ये निरीक्षक म्हणून एखाद्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाठवलं जातं. विधानसभेच्या निवडणुकीला, स्थानिक स्वराज्य, अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या संघटन म्हणून पक्ष देत असतो. आणि पक्षाचा कार्यकर्ता जी जबाबदारी पक्ष नेतृत्व आपल्याला देतो ते स्वीकारूनच राजकीय कार्यकर्ता पुढे आपली वाटचाल करत असतो. पवार जर्नी व्यवहार प्रकरणामध्ये दादांच्या इमेजला किती तळायला असं तुम्हाला वाटतं किंवा पक्षाला? नाही, असं आहे की कालच आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की निवडणुका जशा जवळ येतात तसे आमच्यावर हे आरोप केले जातात. पहिल्या दिवसापासून माननीय अजितदादा पवार साहेब माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका मांडतायत. म्हणजे ज्या वेळेला हे आरोप झाले त्या दिवशी देखील डोम इथेच माध्यमांसमोर येऊन त्यांनी सांगितलं की मी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन दुसऱ्या दिवशी माझी बाजू मांडतो. त्या पद्धतीने त्यांनी बाजू मांडली. पुण्याला देखील ज्यावेळेला माध्यमांनी त्यांनी या विषयावर प्रश्न विचारले त्यांनी बाजू मांडली. काल बारामती इथनंही बाजू मांडली. त्यामुळे
जी चौकशी माननीय मुख्यमंत्र्यांनी लावलेली आहे ही चौकशी झाली पाहिजे, या चौकशीमध्ये काही गैर नाही अशा प्रकारची देखील स्पष्ट भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतलेली आहे. तुमच्या कल्याण आणि डोंबिवलीमध्ये फार करेक्ट कार्यक्रम होत आहे. असं आहे की हा प्रश्न शेवटी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमधला आहे. याच्यावर कुठल्याही प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली पाहिजे असं मला वाटत नाही. तो महायुती म्हणून कार्यक्रम झाला असं म्हणायचं तुम्हाला? नाही, असं आहे ना की दोन्ही प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं की आपापली ताकद वाढवली पाहिजे. त्या उद्देशाने ते पक्ष काम करत आहेत. त्यामुळे त्या ज्या पद्धतीने ते काम करत आहेत त्याच्यावर राष्ट्रवादीने आपली भूमिका मांडण्याची गरज नाही.